आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं, कैलासवासी अमृता अरविंद ठोंबरे स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक सामन्यासाठी ऋतिक स्पोर्ट्स कडून सिवलेज टी शर्ट देण्यात आलेले आहेत. प्रत्येक सामन्यासाठी दीपक दिलीप ठोंबरे, मायरा महेंद्र कडवे यांच्याकडून प्रत्येक सामनावीरासाठी रोपटे म्हणजे झाड, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कैलासवासी अमृता कंदा अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सामनावीरांसाठी चषक देण्यात आलेला आहे. गोलंदाजीसाठी आलेत पंचांचा ग्रीन सिग्नल. 2 मिनिटं पंच, 2 मिनिटं. गोलंदाजी मोर्चावरती स्वप्नील आलेत आणि स्ट्राईक एंडला वेद. पहिला चेंडू आणि ह्या वेळेला झेल सुटलाय की काय, नक्कीच प्रश्नचिन्ह माझ्या समोर होता. यष्टी रक्षक चुकले. वेद सारख्या फलंदाजाला जीवनदान. दोन्ही खेळाडू आपण पाहतो ना सामनावीराचा पुरस्कार घेणार आहेत, म्हणजेच ऋतिक स्पोर्ट्स यांच्याकडून सिवलेज टी शर्ट जो आपण पाहतोय तो प्राप्त करणारे दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आमने सामने एकमेकाच्या विरोधात. यावेळेला अमित पारकर सरांचा इशारा वाईट आलाय. पंचांची कामगिरीसाठी नक्कीच त्यांना आज इथे आमंत्रित केलंय, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. आई फाउंडेशन जयकुमार मिलखतकर आयोजित ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला वेद ऑन साइडला खेळतायत आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधूतून भेद आणि यावेळेला वेदला मिळालाय हा शानदार चौकार. वेद म्हणजेच बाला चौकार लगाकर कुछ कर डाला. चौकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्या धावफलकावरती शुभम पाटील सर आम्हाला सांगतील 5 धावा. धावफलकावरती दुसऱ्या फेरीतील सेकंड मॅच. पहिला मॅच आपण पाहिलात ना शुभमजी पाटील, तर जोगेश्वरी माता आवास ओमकार राणे यांचा संघ 2 राऊंड खेळून नक्कीच पुढे गेलाय. अजून त्यांना संधी आहे. आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय होणार, यांच्यामध्ये कोणता संघ जिंकणार. यावेळेला वेदी कव्हर वरून खेळले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. राजन बॅक करतील आणि यावेळेला राजनने चेंडू अडवलाय. डाय मारली असती तर 500ची कमाई झाली असती. 2 धावा घेतल्यात. धावसंख्या दोन्ही वार धावसंख्या धावफलकावरती 7 धावा, 7 रन्स. शुभम पाटील आमचे गुणलेखकच्या रूपामध्ये नक्कीच आहेत. रोहनजी गावंड यांचे मित्र आणि वेद या वेळेला आर पार सीमा पार आषाढी एकादशीचा ब्रँडेड षटकार. 4 चेंडूवरती नक्कीच षटकार प्राप्त केलाय बॅटर वेद यांच्या बॅटीतून. ओम भट स्वा वेद म्हणतायत आलाय षटकार. पुन्हा एकदा जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे वेद ठोंबरे कहते हैं. शानदार बल्लेबाजी उर्फ बाला, और आज बाला क्या खाकर आला. छक्के की ताकत पावर जनरेट करते हुए 5 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 19 आपण पाहतोय. तीसरा चेंडू ना मुन्ना ना इसे गेंद फुटबॉल नजर आ रही है और बाला झुकेगा नहीं साला, एकादशी की दिन बिरयानी खा के आला. षटकार लगाते हुए क्या छोड़ा, पहली गेंद के ऊपर जो क्या छोड़ा और उसके बाद छक्कों की बौछार, और क्या छोड़ा है कटला. और यहां पर बल्लेबाज ने यहां पर षटकार ठोका. स्कोर जब पहुंचे 25 रन 25. 25 धावा धावफलकावरती. लैला की शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. स्वप्निल इतना भागा कि लंगड़ा हो गया. जिन्होंने इस ओवर में 25 रन खर्च किए, पर गेंदबाज की शुभम में गलती नहीं है, क्योंकि पहली गेंद के ऊपर वेद गोल्डन डक का शिकार बन सकते थे और विकेट कीपर ने गलती की. गेंदबाजी के लिए आर्यन गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक एंड पार. मन से आए, मन से ही हम कमेंट्री करेंगे दिल से, और गेंदबाजी के लिए आए मन से ही. 1 रन लिया.
क्योंकि अभी ओमकार को पता है बल्लेबाज वेट फॉर्म में है, उन्हें इस बल्ले पर गेंद को पिकअप करने में देरी नहीं हो रही है। शानदार पिक किया छक्का लगाते हुए, पर इस गेंद के ऊपर क्या मनसई के ऊपर प्रतिकार करेंगे? जी हाँ, ये देखिए आईएसपीएल का 9वां, ये छक्का नहीं, अट्ठा नहीं, सट्टा नहीं, आईएसपीएल का फरदीन काजी का छक्का यहां पर वेद के बल्ले से आता हुआ। ओम भट्ट स्वाहा, वेद यहां पर कहते हुए षटकार। छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 32 रन। मनसई के ऊपर किया है प्रतिकार, शानदार छक्का इनिंग की शुरुआत करते हुए। बैटर वेद ऑन द फायर, फिर से एक बार कवर प्रिजन में खेला, इस फील्डर है वहां पर झंडरा कटर फील्डिंग करते हुए यहां से वहां ब्रेक डांस। जय, ऐसा लग रहा है कि किसी के हल्दी में और यहां से वहां डांस कर रहे हैं गेंद को कैरी करते हुए। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 33 रन। भाई भाई में होने वाला मुकाबला ओमकार बल्लेबाजी के लिए, जय हनुमान मिलखतकार ए बनाम जय हनुमान मिलखतकार बी इस टीम में होता हुआ। फिर से एक बार अच्छी फील्डिंग, हो जय, आज जरूर सबके मन जीत लिए। 1 बाउंस, हाथों में कैच, और राजन ने हाथ मिलाया है जय के साथ जरूर दोस्ती करते हुए। अभी भी स्कोर की 2 गेंदें बाकी, 34 रन स्कोर कार्ड पर। इंटरटेनमेंट पर यहां पर मिस टाइमिंग, क्या कैच लिया जाएगा? स्वप्निल गेंद के नीचे, पर कैरी करने के लिए कोई फील्डर नहीं है वहां पर। ये स्वप्निल भली बात ही जानते हैं, डॉट गेंद गई है। इस ओवर की आखिरी गेंद बाकी, 34 रन स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक जरूर आज पेट्रोल पंप का धंधा बंद कर यहां पर तशरीफ लाए शुभम पाटिल, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। पवन ठोमरे के ऊपर प्यार है और आज ओमकार ठोमरे के मैच देखने यहां पर आए। वेद को डाली हुई स्लो ओवर 1, ओवर की समाप्ति। ऑफिशियल अंपायर अमित जी पारकर सर ने कहा ओवर की समाप्ति होते हुए। इस ओवर में एक छक्का आने के बाद भी मनसई ने अगर देखा जाए तो मात्र 9 रन खर्च किए कंजूसी गेंदबाजी करते हुए। 2 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस स्कोर कार्ड पर 34 रन 34। और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जर्मन मिलखतकार टीम की तरफ से किसे गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाएगा? राहुल या फिर आर्यन? आर्यन को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। काय नाम? और देखिए कोण आलाय तर मिलखतकारचा फरदीन काजी तन्मय कडवे आलाय। तनय त्यांचा सुद्धा स्वागत आहे। मिलखतकारचा फरदीन काजी का म्हणतायत? क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय। यावेळेला मोठा फटका बोंडी गावात जाईल, एकच धाव मिळेल। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 35 रन 35, 35 धावा फलकावरती। तिसरं षटक प्रगती पथावरती असताना सामन्याला नक्कीच सुरुवात आहे। ए आणि बी हा संघ, यजमान संघ। यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मात्र फलंदाज ओमकार यांना काहीच समजला नाहीये। बाईच्या स्वरूपात 1 धाव, धावसंख्येत 1 निवाड, धावसंख्या 36। आता मात्र रणांना अंकुश लगावण्याचा प्रयत्न हे गोलंदाज करतायत जर्मन मिलखतकार संघाकडून। यावेळेला ओमकार थांबण्यामध्ये नाही आहेत, यावेळेला शांत होते। असं म्हणतात ना, 100 दिन सोया हुआ बकासुर अभी जागा होता हुआ, या फिर कुंभकर्ण जागा होता हुआ नजर आया। छक्का आया। षटकाच्या साने धावसंख्या धावफलकावरती 42 षटकार आलाय। 42 धावा धावफलकावरती। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात। यावेळेला पंच सांगतील लेग बायच्या स्वरूपात 1 धाव। यस इट इज। पंच सुद्धा तंत्र सुद्धा आहेत। मॅन फ्रॉम आवास अमित पारकर। अजून या षटकातील 2 चेंडू बाकी। 43 धावा धावफलकावरती। तिसरं षटक मार्गस्थ आहे। यावेळेला मोठा फटका, चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट। थर्ड मॅन डायरेक्ट टॅम्पोत 1 धाव घेतली आहे। धावसंख्येत 1 निवड, धावसंख्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती। हरदीन फरदीन इकडून तिकडे। पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू
आणि यावेळेला डॉट आलाय बाईच्या स्वरूपात एक धाव. या सिटीत पंचांचा इशारा आलाय. धावसंख्येत एक निवड धावसंख्या धावफलकावरती 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला नक्कीच अंकुश लगावलाय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 गोलंदाज पाहिल्यात नंतर मनसई आणि आर्यन यांच्या माध्यमातून एक षटकार खाल्ल्यानंतरही रनांवरती अंकुश लगावण्याचा कार्यक्रम त्यांनी मात्र केला. 11 धावा या षटकामध्ये गोलंदाजीला आलेत सर्वेश. शेवटचं षटक स्लॉगर ज्याला म्हटलं जात आहे डी तोर स्पेशालिस्ट सर्वेश. स्ट्राईक पुन्हा एकदा वेद यांच्या बॅटरीतून आपण षटकारांचा पाऊस पाहिलाय. तोच बॅटर स्ट्राईक एंडला आहेत. फुलटा चेंडू नो प्लस 6. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आणि आज आहे एकादशी. नो प्लस 6 आणि फ्रीडची संधी असणार आहे. धावसंख्या 7 नि वाढ. धावसंख्या 52. 52 धावा. स्ट्राईक एंडला वेद कंबालीची फलंदाजी करतायत. यावेळेला एक धाव. फ्रीडचा चेंडू नक्कीच होता मात्र वेद यांना काही समजला नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 53. 53. 39 वरती खेळतात. बाला 11 धावेची गरज. 10 धावेची गरज आहे तुमच्यासाठी. अर्धशतक लगावलं तर नक्कीच या मॅच मध्ये दुसरे खेळाडू ठराल जे या मॅच मध्ये अर्धशतक लगावतील. अजूनही एकही अर्धशतक झालेला नाहीये. पहिला खेळाडू असतील पाहूयात. आणि यावेळेला कव्हर रिझनला खेळला क्षेत्ररक्षक आहे. जय धावतात पळतात. हो हो झेंडा कटर इकडून तिकडे तिकडून इकडे आणि पुन्हा एकदा खराब थ्रो. आणि यावेळेला चेंडू गेलाय. पंच किती धावा? 4 धावा. 3 धावा. धावसंख्येत 3 निवाड. धावसंख्या धावफलकावरती 57. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतात. 8 धावांची गरज अर्धशतकांसाठी. बाला झुकेगा नाही साला. वेद फलंदाजी करताना यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर पंचाचा इशारा. वाईट येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55. 58. 58. अमित पारकर पंच आहे. त्यांनी जर डान्स केला तर ब्लॅक समीर थले यांच्याकडून 1000 रुपये. एक धाव घेतले बाईच्या स्वरूपात. अमित पारकर सुवर्ण संधी. समीर थले यांच्याकडून जर आपण डान्स केलात मैदानावरती समीर पारकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तुमचेच बंधू आहेत. यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समीर पारकर सुद्धा आलेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ऑरेंज कलरची जर्सी. यावेळेला पुन्हा एकदा वाईट की करे पापा पेट्रोल खतम नाही होता. त्या पद्धतीची गोलंदाजी करतायत अमित पारकर यांचे बंधू समीर पारकर. याच मैदानावरती अर्धशतक खेळणारे खेळाडू स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 60. हो हो यावेळेला मोठा फटका आणि बॅट दाखवा वेद. पहिला खेळाडू आहे अमित समीर पारकर आले आणि त्याने अर्धशतक या मैदानावरती लगावलाय. तो बॅटर आहे वेद. बॅट दाखवा. अर्धशतक. टाळ्या वाजवा मित्रांनो. वेद साठी काय फलंदाजी केली आहे. अर्धशतक करणारा पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये वेद. पुन्हा एकदा वेद आज थांबायला लागत नाहीयेत. वेदने आज बिर्याणीवरती ताव मारलाय एकादशीच्या दिवशी आणि षटकार आलाय. धावसंख्या 6 निवाड. धावसंख्या धावफलकावरती 72 आणि जिंकण्यासाठी मोहम्मद सिराज धावसंख्या पाहिजे 73 आणि एकही विकेट नो लॉस. फलंदाजी केली आहे. काय फलंदाजी. धावसंख्या 72 जिंकण्यासाठी 73 धावांची गरज आहे. पाहूया पहिल्या सत्रामध्ये खेळ नक्कीच आपण पाहिला. जर्मन मिल्कतकर संघाने 72 धावा कुठल्या 73 धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल मायबोली मराठी भाषेमध्ये ऐकूयात पुन्हा एकदा. मांडवखारचा बुलंद आवाज आमचे मित्र सुयश भुरे सरांकडे. धन्यवाद. जयेश ठोंबरे यांच्या माध्यमातून वेद ठोंबरे
यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. अर्धशतक लगावलाय. कॉंग्रॅच्युलेशन वेद, चांगली फलंदाजी. सन्माननीय सुधीर केशव कडवे साहेब यांच्याकडून वेद ठोंबरे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. ठीक आहे, अर्धशतक झालंय पण लेट आलाय पण थेट आलाय. मैदानावरती 48 नंतर आलेला हा षटकार अर्धशतक साजरा करणारा 54 धावांवरती नॉट आउट बाद आहेत. आणि सन्माननीय वेदसाठी कॅश प्राइज आले सन्माननीय सुधीर केशव ठोंबरे साहेब यांच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन वेद. तर 72 झाल्या, जिंकण्यासाठी 73 ची गरज आहे. चला यानंतर होणारा सामना टॉस साठी या. मॅच धोकोडे आणि मगाशीच सांगितलं त्यांना धोकोडे चला टॉस साठी या. जयनमान धोकोडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ बापदेव सुतारपाडा. टॉस साठी या. पहिलं षटक संपण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. मॅचला सुरुवात झाली. या पहिलाच बॉल इकडे उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अखिल कडवे यांच्यावरती आक्रमण आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून केलेले आक्रमण षटकार. चला धोकोडे कॅप्टन. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर मारला. एक सिंगल इकडे कंप्लीट होऊन जाईल. धावसंख्या 7 वरती पोहोचेल. त्याच वेळेला आपण पाहतोय जे अर्धशतक नोंदवलं होतं 54 धावसंख्येची खेळी वेद ठोंबरेने केली. त्यासाठी ऋतिक ठोंबरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. ते नाही आलं. एक ओव्हर कंप्लीट होईपर्यंत
विकेट आली आहे. प्रणित इकडे परतलाय तर नवीन बॅटर आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ करणारा निखिल परतलाय आणि राहुल मैदानावरती येतोय. यावेळी ऑन साइड वरती राहुल जांभळेचा स्ट्रोक चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थांबा, मी आलोय मैदानावरती हे सांगणारा हा षटकार इकडे पाहायला मिळाला आणि षटकाराच्या सहाय्याने धावा संख्या मात्र पुढे सरकली आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक स्वप्नीलने षटकार मारला, आता राहुल जांभळे एक षटकार ठोकतात. आणखीन एक मारायचा होता चेंडू, आता हवेत चालला प्रणित. तिथे मात्र चेंडू खाली येतात आणि कॅच पकडली. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर जाईल. राहुल जांभळे यांना परतवलंय या बॉलवरती. नवीन बॅटर सार्थक मैदानावरती येतात. 2 महत्वाचे बॅटर परतलेत. निखिल, त्यानंतर आता महत्वाचा बॅटर मी म्हणेन राहुल, तो सुद्धा परतला आणि नवीन बॅटर आता सार्थक मैदानावरती येतात. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये येणं बाकी आहे. त्याच वेळेला वेदने जे अर्धशतक नोंदवलं होतं ऋतुराज चिकन सेंटरचे मालक अजिंक्य ठोंबरे यांच्या माध्यमातून सुद्धा वेदसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. टोटल 600 रुपयाचं पारितोषिक वेदसाठी त्या अर्धशतकीय खेळीसाठी जमा होईल. आणि यंगस्टार बॉईज मिळकतकार यांच्या माध्यमातून सुद्धा त्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, टोटल 800 रुपयाचं पारितोषिक वेदसाठी आतापर्यंत जमा होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार यांना मात्र आणलंय दुसऱ्या षटकासाठी. यावेळी पहिलाच बॉल आपण पाहतोय वेगाने टाकलाय. मोठा फटका खेळायचा होता स्वप्नीलला, परंतु ते घडलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, एक सिंगल आले. 13 धावा पहिल्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये ओमकारने पहिल्याच बॉलवरती इकडे स्वप्नीलला बीट केलंय डॉट बॉल फेकत असताना. यावेळचा बॉल टॅप झालाय, अगदी बिहाइंड विकेट चाललाय. बॉल सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14 वरती पोहोचेल. 73चा पाठलाग करत असताना 14 धावा झाल्यात. अजून 59 इकडे बनवायच्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा घोषित क्षेत्र वारंवार बॉल पकडतोय आणि त्याचमुळे त्या धावांचा अंतर आहे ते एक-एकने इकडे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा स्ट्रोक खेचायचा होता, परंतु बॅटवरती बॉल आलेला नाहीये. मागचा बॉल सुद्धा घोषित क्षेत्रामध्ये सिंगल धाव देऊन चालला. पुन्हा एकदा ओमकार आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. आता यावेळी चांगला बॉल होता, पडल्यानंतर अगदी नाका तोंडाजवळून जाणारा हा बॉल सरळ विकेट किपर कडे गेला. शुभनीत ठोंबरे यांच्या माध्यमातून बाळा आपल्याला 200 रुपये जीपे झालेले आहेत, ते मॅच संपल्यानंतर चेक करा. यावेळी इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाइड वरती फटका खेळायचा होता, परंतु एकच सिंगल या बॉल वरती भेटेल. स्ट्राइक रोटेट होईल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधील संपलाय. 3 धावा ओमकारने खर्च केल्यात. 15 धावा 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, या षटकामध्ये 3 आल्यात, 16 झाल्यात आतापर्यंत. आणि आता इथे आणखीन एक सिंगल शेवटच्या बॉल वरती आली. 12 बॉलचा खेळ संपला आणि 17 धावा धावफलकावरती लागल्या. येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 56 धावासंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज सॅम समृद्ध बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. त्याच वेळेला आपण पाहतोय वेद यांचे वडील
यांच्या माध्यमातून सुद्धा वेजच्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. 200चा आकडा आज वेजसाठी फिक्स आहे. या बेलचा बॉल सरळ विकेट कीपरकडे. मिळकतकार गावचे चॉकलेट बॉय आणि त्याच वेळेला डॅशिंग पर्सनॅलिटी असणार आहे. यावेळी इथे हा बॉल ठोकला स्वप्नील सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. दुसरा षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय आणि 24 धावा धावफलकावरती होतात. पहिला बॉल नो +1, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलेला हा षटकार. तर या वेळचा बॉल उजव्या एष्टीच्या बाहेर अवंत स्वरूपाची धाव देऊन जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 25 होईल. 25 धावा धावफलकावरती. याही वेळेला बॉल आपण पाहतोय बिहाइंड द विकेट चाललाय. सिंगल धाव मिळाली आहे. 26 धावा धावफलकावरती झाल्यात 73चा पाठलाग करत असताना. आणखीन एक वाईट +1 2 मिळाल्या याही चेंडूवरती. 28 धावा आता या दोनच्या सहाय्याने धावफलकावरती लागतील. 28. आणखीन एक बॉल घोषित क्षेत्रामध्ये सिंगल देऊन चालला. 29 झालं. समीर पारकर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. या वेळचा बॉल समोर मारलाय. फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड षटकार देऊन जाईल आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 35 वरती सुद्धा पोहोचेल. 35. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आता इथे निर्धावाला. येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय. सदतीसची गरज आहे. यावेळी फटका हवेत खेळलाय. ओमकार आहे तिथे आणि आता हा षटकार येईल कारण कॅच पकडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाय पडला अगदी त्या बाउंड्री लाईन रोपच्या बाहेर आणि हा षटकार येतोय. 6 बॉलवरती 6 षटकार आले तरी या मॅचचं चित्र बदललं जाऊ शकणार नाहीये. एखाद दुसरा खराब बॉल आला तर काहीतरी घडू शकतं. आता डॉट आला म्हणजे आता नाहीये. बेचाळीस. पुन्हा एकदा हवेत फटका आणि आता या बॉलवरती हे सिंगल. तीन झालेत या षटकातील. 3 बाकी आहेत. पुन्हा एकदा या चेंडूवरती आता सिंगल भेटेल म्हणजेच या षटकातील 5 बॉलचा खेळ संपेल. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल इथे सिंगल देऊन जाईल आणि हा सामना इथे जयनमान मिळकतकार संघाने जिंकला आणि या मॅच मधील पुन्हा एकदा
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 54 धावसंख्येची खेळी करणारा वेद बाळा ठरतोय या मॅच मधील सामनावीराचा मानकरी.